दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रसन्नतेने प्रभूला स्तुत्या, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अतुल्या लोकी तोची आला, दीन जनामधी सामील झाला. देवनी धरती मानव रूपे, सकल जनाचे तारण केले. प्रसन्नतेने प्रभूला स्तुत्या, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजची पवित्र मिसा ही आपल्या सर्वांच्या सामुदायिक हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपले प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत थॉमस अक्वायनस, एक वर्तन साक्षी आणि धर्म पंडित, या संताची स्मृती साजरी करते. हा व्यक्ती फार हुशार होता. 1225 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 1274 मध्ये म्हणजे वयाच्या 49व्या वर्षी ते मरण पावले. फार हुशार, पण आपल्या शहाणपणाचा, आपल्या हुशारीचा वापर ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करण्यासाठी त्याने आपल्या जीवनात केला आणि म्हणून तो संत झाला. संत थॉमस अक्वायनसप्रमाणे आपलं जीवन असावं. आजच्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहूया, पापांची आठवण करूया आणि या पवित्र रस्त्याच्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत. पण प्रभूकडे क्षमा मागूया.
सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बाबा, पवित्र आणि विज्ञानात थॉमस अक्वायनस यास तू सुप्रसिद्ध केलीस. त्याच्या शिकवणुकीमुळे आमच्या ज्ञानात व त्याच्या श्रद्धेच्या अनुकरणाने आमच्या पावित्र्यात वाढ होवो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबास आणि त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर आणि सर्व इस्रायल लोक यांना पाठवले. त्यांनी अमोन्याचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला. पण दावीद यरुशलेम येथेच राहिला. संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री दिसावयास फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले, ती अलियमची कन्या आणि उरिया हित्ती याची बायको बथशेबा आहे. तेव्हा दावीदने जासूद पाठवून तिला बोलवून आणले. ती दावीदकडे आली. दावीदने तिच्याशी अतिप्रसंग केला. मग ती आपल्या घरी गेली. त्या स्त्रीला गर्भ राहिला. तेव्हा तिने दावीदला निरोप पाठवला की मी गरोदर आहे. दावीदने यवाबला निरोप पाठवला, उरिया हित्ती ह्याला माझ्याकडे पाठवून द्या. तेव्हा त्याने त्यास दाविदाकडे पाठवले. उरिया दावीदकडे आला. तेव्हा त्याने त्याला यवाब आणि त्याचे लोक कसे काय आहेत आणि युद्ध कसे चालले आहे हे विचारले. मग दावीद उरियास म्हणाला, आपल्या घरी जा आणि हात पाय धु. उरिया राजमंदिरातून निघाला आणि त्याच्या पाठोपाठ राजाने त्याला काही इनाम पाठवले. उरिया आपल्या स्वामीच्या
इतर सर्व चाकराबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला. आपल्या घरी गेला नाही. उरिया आपल्या घरी गेला नाही हे दावीदने ऐकले. तेव्हा दावीदने त्याला बोलाविले. त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले आणि त्याने दारू पाजून मस्त केले. संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकाबरोबर आपल्या पलंगावर निजायला गेला, पण घरी गेला नाही. सकाळी दावीदने योवाबच्या नावे पत्र लिहून ते उरियाच्या हाती पाठवले. त्या पत्रात लिहिले होते, तुंबळ युद्धाच्या तोंडी उरियाला ठेवा आणि त्यास तेथेच सोडून मागे हटा, म्हणजे त्याला मार लागून तो मरेल. मग योवाबने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शत्रूचे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरियाला नेमले. मग नगरातील सैनिकांनी बाहेर पडून योवाबशी युद्ध केले. तेव्हा दावीदच्या सेवकापैकी काही मारले गेले. उरिया हित्ती हाही मारला गेला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर दया कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला अधिकाधिक धुवून माझा दोष काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. प्रतिसाद. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. प्रतिसाद. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील आणि निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईच्या गर्भधारणेपासून मी पापी आहे. प्रतिसाद. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. आनंदाचे आणि हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे कंपायमान होतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. प्रतिसाद. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन आणले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माखलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्यानं अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाना. पीक तयार झाल्यावर तो लागलीच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. परमेश्वराचे राज्य असे आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात
ते मांडावे. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यामध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगून सर्व झाडाझुडपामध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असले पुष्कळ दाखले देऊन त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्या वाचून तो त्यांच्यासमोर बोलत नसे. तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. एकिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, धर्मगुरू म्हणून मी मिशनमध्ये काम करत होतो. मिसा करण्यासाठी आम्हाला पाड्यावर जावे लागत असे. एक दिवस पाड्यावर मिसा करायला गेलो होतो. मिसानंतर गावकऱ्याची सभा होती त्या पाड्यावरती. कशा संदर्भात? आपलं देऊळ आहे हे जरा आपण व्यवस्थित करूया, चांगलं करूया, असा विषय होता. मिसा संपली, सगळे गावकरी जमले. आपल्या समस्या काय आहेत ही समस्या घेण्या अगोदर आपल्या समस्या मांडा. लोक पटापट सांगू लागली, फादर आमचा रस्ता बरोबर नाही, फादर पाण्याची सोय व्यवस्थित नाही, आमच्या पाड्यावरती लाईटच नाही. किती बेकारीची समस्या आहे. अशा अनेक समस्या लोक सांगू लागली. एक वयस्कर उभा राहिला आणि म्हणतो, फादर आपला जो विषय आहे देवळाचा, ती माझी समस्या आहे. आम्हाला एक चांगलं मस्त छोटंसं एक देऊळ बांधून द्या की त्या देवळामध्ये आम्ही येऊ, आम्ही बसू, आम्हाला देवाचा अनुभव येईल. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक लोक अनेक प्रकारच्या समस्या सांगत होते. ऐहिक समस्या, रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या, बेकाराची समस्या. पण हा वयस्कर माणूस सांगतो की फादर आम्हाला देऊळ बांधून द्या की त्या देवळामध्ये आम्ही येऊ आणि प्रार्थना करू, आम्हाला शांती मिळेल. पहा त्या माणसाचं शहाणपण. हे शहाणपण शिकण्यासाठी त्याने कुठे पुस्तकी ज्ञान घेतलं नाही. मला देव पाहिजे, आम्हाला देव द्या, त्याच्या सहवासामध्ये राहू, आम्हाला शांती मिळेल. प्रियबंधू आणि भगिनींनो, देवामध्ये राहण्यामध्येच, देवाच्या सेवेमध्येच, देवामध्ये जीवन जगण्यामध्येच आपल्या सर्वांचं काय आहे? शहाणपण आहे, आपलं जीवन आहे. आज आपण संत थॉमस अक्वायनस या संताची स्मृती साजरी करतो. एक धर्मगुरू, धर्मपंडित, धर्मपाल. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की 1225 त्याचा जन्म झाला आणि 1274 50 वर्षसुद्धा जगला नाही. 49 वर्ष जीवन जगला. पण या 49 वर्षामध्ये तो असं ख्रिस्तामध्ये शहाणपणाचं जीवन जगला की तू मेल्यानंतर त्याला संत पद देण्यात आलं. प्रियबंधू आणि भगिनीनो, इटलीमधील राजा फेड्रिक याच्या राजमहालामध्ये त्याचा जन्म. 5व्या वर्षी त्याला मॉन्टे कॅसिनो या ठिकाणी एका भिक्षुकाच्या मठामध्ये ठेवण्यात आलं. 11व्या वर्षी त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 18व्या वर्षी तो डॉमिनिकन संस्थेचा सभासद झाला. माझा मुलगा डॉमिनिकन संस्थेमध्ये, आम्ही एवढे खानदानी, आम्ही एवढे श्रीमंत, आणि माझ्या मुलाने भिक्षुकाच्या संस्थेमध्ये जावं, हे काय शहाणपण आहे? प्रियबंधू आणि भगिनीनो, म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला एका टॉवरमध्ये डांबून ठेवलं. आपल्याला ठाऊक नाही, संत पॉल जेव्हा दमास्कसमध्ये ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करण्यासाठी गेला, तेव्हा काही ख्रिस्त विरोधी यहुदी लोकांनी त्याला एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. हे आपण वृत्तांत
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये अध्याय 9 ओवी 25 मध्ये वाचतो. पण संत पौलाला त्याच्या सहकार्याने काय केलं, तिकडून बाहेर काढलं. तशीच घटना संत थॉमस अक्वायनस ह्याच्या बाबतीत घडली. त्याच्या डॉमिनिकन संस्थेतील काही सभासदांनी त्याला त्या टॉवरमधून खाली काढलं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, 2 वर्ष त्या टॉवरमध्ये होता. काय केलं या 2 वर्षामध्ये? त्याच्या बहिणीने त्याला पवित्र शास्त्र दिलं होतं, काही धार्मिक पुस्तकं दिली होती, काही तत्वज्ञानाची पुस्तकं दिली होती. तिकडे काही शिकवण्यासाठी गुरु नव्हता, शिक्षक नव्हते. पण या 2 वर्षामध्ये त्यांनी पवित्र शास्त्राचा अभ्यास केला, त्यांनी त्या धार्मिक पुस्तकाचा अभ्यास केला, त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. आणि जेव्हा 2 वर्षानंतर तो खाली आला त्या टॉवरमधून, जेव्हा त्याची सुटका झाली, तेव्हा संत आल्बर्ट महान ह्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपलं उरलं सुरलं शिक्षण पुरं केलं. आणि त्याची बुद्धिमत्ता पाहून संत आल्बर्ट महान ह्यांनी त्याला ईशज्ञानाचा, तत्वज्ञानाचा राजकुमार अशी पदवी दिली. आणि एका पॅरिसमधील विश्वविद्यालयामध्ये तो शिकू लागला, विद्यार्थ्यांना शिकवू लागला. त्याची शिकवण्याची पद्धत इतकी प्रभावी होती, इतकी प्रभावी होती आणि प्रेरणादायी होती आणि इतकी अचूक होती की त्या कॉलेजमध्ये त्याच्या शिकवणुकीमुळे जवळजवळ 3 लाखाच्या घरामध्ये विद्यार्थ्याची संख्या पोचली. संत थॉमस अक्वायनस म्हणायचा की तत्वज्ञान आणि ईशज्ञान हे कशाला आहेत? ह्याचा उद्देश एकच आहे की देवाचा शोध घेणे. जो आधी आहे, जो अंत आहे, तो कशा प्रकारे आपल्या जीवनाचा मार्ग आहे ते समजून घेणे, ह्यामध्येच आपलं शहाणपण आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, हा माणूस जेव्हा प्रवचन तयार करायचा किंवा एखादं लेखन करायचा, तेव्हा तो तासनतास प्रार्थना करायचा. तासनतास प्रार्थना. कल्पना करा, आपण जेव्हा मिसाला येतो किती प्रार्थना करतो, आपण किती प्रार्थना करतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या सर्वांना सगळं करायला वाटते, पण प्रार्थना असली, बायबल वाचायचं असलं, देवाच्या बद्दल धार्मिक ज्ञान घ्यायचं असलं, आपल्या सगळ्यांना कंटाळा येतो, आपण सगळे वैतागतो. आणि म्हणून आपण बघतो की जगामध्ये किती लोक धर्माचा अभ्यास करतात, किती लोक बायबलचा अभ्यास करतात, किती लोक वाचतात धार्मिक पुस्तकं. कंटाळा येतो आपल्याला. पण हा माणूस तासन तास प्रार्थना करायचा. एखादा बायबलचा उतारा असेल, त्याचं त्याला समजत नसेल तर तो काय करायचा? उपवास करायचा. उपवास करणार आणि उपवास केल्याने त्याच्या पावित्र्यामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये वाढ झाली. प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताच्या सोहळ्याची प्रार्थना, मिसामधील प्रार्थना, उपासना, अशी अनेक विषय त्याने हाताळलेले आहेत. असे अनेक विषय हाताळलेले आहेत. लिओन्स या ठिकाणी जेव्हा परिषदेला चालला होता तेव्हा तो मरण पावला. बघा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनो, या माणसाचं जीवन ख्रिस्तामध्ये, सर्व काही ख्रिस्तामध्ये. तो ख्रिस्त सभेचा धर्मपंडित आहे आणि धर्मपाल सुद्धा आहे. माणसाचं शहाणपण हे देवामध्ये शोभून दिसते. लहान असताना आपण म्हणायचे, लहानपण दे ग देवा, लहानपण दे. पण आता म्हणायची वेळ आली आहे, शहाणपण दे ग देवा, शहाणपण दे. तुला समजण्यासाठी, तुला उमजून घेण्यासाठी, तू जसा आहे तसा अनुभव घेण्यासाठी. माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, एक बाई माझ्याकडे आली, माझ्यासमोर बसली. फादर, माझे शेजारी आहेत, पटत नाही आमचं, पटत नाही, पण आता पटायला लागलं. मी देवाचे आभार मानते की देवाने मला शहाणपण दिलं, देवाने मला ज्ञान दिलं. मला काय झालं? फादर, भिंतीवरून मारामारी, शेजारी भिंतीवरून. आणि ती मारामारी एवढी की एकमेकांच्या घरामध्ये ह्याचा कचरा, एकमेकांच्या घरामध्ये त्याचा कचरा, एकमेकांना कसा त्रास देता येईल. आम्ही शेजारी, आम्ही खरं पाहिलं तर एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी झाले पाहिजे. आमचं काही झालं तर धावणार कोण? पण पहिलं धावणार कोण आहे? पहिला शेजारी धावणार आहे, पहिला शेजारी. पण आमचं पटत नव्हतं. एक दिवस काय झालं,
त्या बाईने कचरा काढला, माझ्या कंपाऊंडमध्ये टाकला. मला राग आला, मला चीड आली. पण जेव्हा तो मी कचरा उचलला तेव्हा त्या कचऱ्यामध्ये मला सोन्याची अंगठी सापडली. आता मी विचार केला, येऊ दे माझ्याकडे, आता मी बघतो काय करायचं ते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या बाईने सूड घेण्याचा विचार केला. नंतर ती विचार करते, इतकी वर्ष झाली आम्ही भांडतो, या भांडणामुळे घरामध्ये शांती नाही, कोणाला झोप व्यवस्थित लागत नाही, सगळे अस्वस्थ झालेले आहेत. देवाने एक चांगली संधी दिलेली आहे. सूड घेण्याऐवजी जर मी ही अंगठी घेऊन तिच्या घरात गेले तर काय होईल? ती मला हाकलून लावेल का? नाही लावणार. उलट ती माझे आभार मानेल. आणि मी तसाच विचार केला. मी तिच्या घरी गेलो. तिच्या घरी गेल्यानंतर तिने मला दरवाजामध्ये पाहिलं. मी तिला विचारलं की कचरा फेकताना एक सोन्याची अंगठी सापडली आहे, तुमच्या कुणाची आहे का? मुलगी म्हणते, मम्मी माझीच अंगठी झोपताना हातातून खाली पडली होती. पण त्या बाईने ती अंगठी नेऊन परत दिली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक क्षुल्लक हे एक कारण होतं, एक संधी होती. त्या क्षुल्लक संधीमुळे या दोन कुटुंबामध्ये काय झालं? समझोता झाला. एकमेकाला मिठ्या मारल्या. ज्या कंपाऊंडमधून भांडण ते सगळं नाहीसं झालं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नशीब त्या बाईने शहाणपणाची गोष्ट केली. जर सुडाची भावना मनामध्ये ठेवली असती तर या कुटुंबामध्ये किती पिढ्यानं पिढ्या भांडण राहिलं असतं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण शहाणे आहोत. आपण जीवन जगताना या जगातल्या गोष्टीसाठी जगायचं नाही. किती गोष्टी आपण ऐकतो, किती वेळा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, सगळं इकडेच राहणार आहे. ज्याच्यासाठी आपण भांडतो, झगडतो, त्या गोष्टी सगळ्या इकडेच राहणार. आपण मात्र निघून जाणार. तरी सुद्धा आपल्याला जगातल्याच गोष्टी पाहिजेत. हे आपलं शहाणपण नाही. ख्रिस्ती माणसाचं शहाणपण ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यामध्ये आहे. आणि जर ख्रिस्तामध्ये ते जगले तर त्यांना शांती मिळेल, कृपा मिळेल, आशीर्वाद मिळेल. बायबलमध्ये किती उदाहरणं आहेत. शलमोन राजाला देव म्हणतो, माग, तुला काय पाहिजे माग. शलमोन राजाच्या जागी मी असता तर काय मागितलं असतं? मला हे दे, मला ते दे, मला ते दे. शलमोन राजा म्हणतो, मला काहीच नको परमेश्वरा, मला तू खूप आशीर्वाद दिलेला आहे. तरी सुद्धा देव म्हणतो, माग. त्याने काय मागितलं? शहाणपण दे. माझ्या प्रजेचा चांगल्या प्रकारे न्याय करण्यासाठी मला शहाणपण दे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत मत्तई जो जकातदार तिकडे बसलेला आहे जकातच्या नाक्यावर, येशू त्याला बोलावतो. त्या जक्क्याने विचार केला असता, मला काय पडलं या माणसाचं, माझा व्यवसाय आहे इकडे, मी मस्तपैकी जकातदार आहे, भरपूर कमावतो, भरपूर मला पैसे मिळतात, धनदौलत मिळते, मी सुखाने आहे, मला काय पडलेलं आहे? नाही. बघा त्याचं शहाणपण. माझ्या मागे चल हे शब्द त्याने ऐकले. तो ख्रिस्ताच्या मागे गेला. जो जक्कय होता, जो जकातदार होता, तो संत मत्तई झाला आणि ख्रिस्ताचं शुभवर्तमान लिहिलं. कल्पना करा, जर त्याने ख्रिस्ताच्या मागे जाण्याचा निर्णयच घेतला नसता तर जकातदारच राहिला असता, तिकडेच राहिला असता आणि तिकडेच मेला असता. परंतु ख्रिस्ताच्या मागे गेल्यानंतर त्याला किती शांती मिळाली असेल. ख्रिस्ताच्या सहवासामध्ये त्याने स्वर्गीय सुखाचा अनुभव सुद्धा घेतला असेल. आणि तो अनुभव इतरांना देता यावा म्हणून त्याने मत्तईचं शुभवर्तमान लिहून ठेवलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अन्याय कारभाराचं शहाणपण हा दाखला आहे बायबलमध्ये. अन्याय कारभारी. पण बघा, जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने शहाणपण केलं. आपण सगळे शहाणे आहोत. या जगाची लोक शहाणे आहेत. परंतु ते शहाणपणाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करत नाही, नकारात्मक गोष्टीसाठी करतात. सकारात्मक गोष्टीसाठी आपल्या शहाणपणाचा विचार आपण केला पाहिजे. आज नोवेनाचा दुसरा दिवस साजरा करीत असताना ख्रिस्त प्रभू म्हणतो, माणसानो, तुमचं शहाणपण हे माझ्यामध्ये आहे, या माझ्याकडे. जसा मी जगलो तसं जीवन जगा, तुम्हाला सुख आणि शांती मिळेल. हे ख्रिस्ताचं शहाणपण आपण जीवनात घ्यावं, समेट करावा, शांती मिळवावी, क्षमा करावी आणि आपलं ख्रिस्ती जीवन चांगल्या प्रकारे जगावं. आजच्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी
आणि शहाणपणाने जीवन जगण्यासाठी तो आपल्याला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेचे अधिकारी पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे. ख्रिस्त सभेशी धुरा सांभाळण्यास व ख्रिस्ताची सुवार्ता सर्व जगाला देण्यासाठी त्यांना कृपा, शक्ती व आरोग्य लाभावे म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचे राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते ह्यांना परमेश्वराने सलमान राजासारखे ज्ञान द्यावे व त्याद्वारे आपल्याला प्राप्त झालेल्या देणग्यांचा वापर करून कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून शहाणपण मिळावे म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कुटुंब ही छोटीशी ख्रिस्त सभा आहे. ह्या कुटुंबात एकमेकांच्या सहवासात राहून सुसंवादाद्वारे ख्रिस्ताला अभिप्रेत असलेले जीवन जगण्यासाठी प्रेरणा व कृपा मिळावी म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. मुलांना अभ्यासात योग्य मार्गदर्शन लाभावे. बेरोजगारांना कामधंदा मिळावा. आजारांना आजार सहन करण्यासाठी शक्ती मिळावी. तरुण तरुणींना ईश्वरी पाचारणाची हाक ऐकू यावी. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार, आमचे सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू आणि भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ प्रभू परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमचे व ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत थॉमस अक्वायनस ह्याच्या स्मृती दिनाच्या दिवशी तू आमचा बली स्वीकार. त्याचा आदर्श समोर ठेवून आम्ही तुझी स्तुती करतो आणि आमचे सर्वस्व तुला अर्पण करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. संत थॉमस अक्वायनस ह्याच्या सन्मानार्थ हा सण आम्ही साजरा करीत आहोत. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशांतून तू आम्हाला बोध करतोस आणि त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे रक्षण करतोस. आणि म्हणून सर्व दूत व संत ह्याच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभु, तुझा
तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभूने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर बोलली आणि आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आपले महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवश झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी. तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे
व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या लोकांच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूची शांती देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा तो करा. तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा तो करा. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा तो करा. तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र बलिदानामध्ये सहभागी झालेले आपण सर्वजण धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या स्वर्गीय बाबा, जिवंत भाकर ख्रिस्त आम्हाला नवजीवन देतो. संत थॉमस अक्वायनस ह्याच्या स्मृती दिनाच्या दिवशी ख्रिस्त आमचा गुरु ह्याच्याकडून आम्हाला सत्याचे ज्ञान मिळावे व त्याप्रमाणे आम्हाकडून प्रेमाचे आचरण घडावे असा आम्हाला आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्तामध्ये शहाणपणाचं जीवन जगण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. सिनदसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बल आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या
व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाहीत. पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस, त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो मान रे. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो मान रे. तुझे ऐक्याने सौख्य आम्हास दे, तुझे प्रेमाने सौख्य आम्हास दे. तुझे ऐक्याने सौख्य आम्हास दे, तुझे प्रेमाने सौख्य आम्हास दे. तुझे प्रेमाने सौख्य आम्हास दे. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो मान रे. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो मान रे. तुझ्या चरणी नमवितो मान रे. बाळेशू नोवेना. हे बाळेशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःच जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसवा पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. विनंत्या. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवन मार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावर श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळ्यात, गाव परिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळेशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानव जातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळेशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळेशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळेशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल हे बाळेशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात
आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणांना योग्य जीवनमार्ग योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा मी चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमानं क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान शहाणपण सद्बुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून रोगराईपासून अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्याने शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे बहरू दे. त्यांचे जीवन मार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळोत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आशीर्वादी